नमस्कार मित्रांनो, MPSC वर्षभरामध्ये विविध प्रकारचे एक्झाम घेत असते। त्यामध्ये टेक्निकल एक्झाम असतील, प्रोफेसर लोकांच्या भरती असतील किंवा डिपार्टमेंटल एक्झाम असतील, त्यानंतर आपली राज्यसेवा असेल, कंबाईनचे एक्झाम असतील, त्याच्यामध्ये पण ग्रुप बी एक्झाम, ग्रुप सी एक्झाम अशा पद्धतीचे व्हेरियस एक्झाम ही MPSC कंडक्ट करत असते। आता यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो की नेमकी आपण जी स्टडी करतोय किंवा जो पेपर देतोय तो कोणत्या पद्धतीचा आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याची प्रणाली कशी आहे, पॅटर्न काय आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल काही जे नवीन विद्यार्थी त्यांना माहिती नसते। तर त्यांनाही थोडंफार एक आयडिया देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण ह्या व्हिडिओमधून। पण आपला जो महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तो 2 फेब्रुवारी रोजी झालेला ग्रुप बीचा पेपर। तर त्या पेपरचं पूर्ण ॲनालिसिस आपण करणार आहोत की मीही तो पेपर दिलेला होता। तर या पेपरच्या अनुषंगाने आपण चर्चा अशी करणार आहोत की विद्यार्थ्यांना ॲव्हरेज विद्यार्थी जो असेल त्या ॲव्हरेज विद्यार्थ्याला मार्क किती पडू शकतात। कारण की भरपूर विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की सर आम्हाला कट ऑफ सांगा किंवा सेफ स्कोर किती असेल। तर त्याबद्दल तर आपण व्हिडिओ बनवलेला आहेच, पण त्याचबरोबर आता तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की प्रश्न सॉल्व करताना जे ॲव्हरेज विद्यार्थी आहेत ते कुठं अडखळले असतील, त्यांची सिली मिस्टेक कुठं होण्याचे चान्सेस जास्त आहे, किंवा मग असं सगळं आपण कॅल्क्युलेशन करून पेपर पूर्ण सॉल्व करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूयात की तुम्हाला किती मार्क येऊ शकतात या पेपरमध्ये। आणि मग ते मार्क काढल्याच्या नंतर मी तुम्हाला परत एकदा कट ऑफ एक प्रेडिक्ट करणार आहे व्हिडिओच्या शेवटी। तर तत्पूर्वी आपण काय करूयात की हे सगळी जी काही सिस्टीम आहे MPSCमध्ये तर ती आधी आपण समजून घेऊ। कारण की तो तर मुद्दा आहेच, आपला कट ऑफबद्दलचा मुद्दा तर महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबरीने तुम्हाला काही भरपूर अशा गोष्टी आहेत की त्याच्याबद्दल अवेअरनेस हे विद्यार्थ्यांमध्ये फार कमी आहे। विद्यार्थ्यांना ही माहितीच नसते की आपण ज्या एक्झामची तयारी करतोय किंवा MPSCमध्ये ज्या विविध प्रकारच्या एक्झाम आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आणि त्यामध्ये आपण कुठे कुठे आपण अप्लाय करू शकतो, कशा पद्धतीने आपण आपला बॅकअप प्लॅन हा सिक्युअर करू शकतो। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की 2025ची जी राज्यसेवा एक्झाम असणार आहे ती तुम्हाला माहितीच असेल की ती डिस्क्रिप्टिव्ह, वर्णनात्मक किंवा सब्जेक्टिव्ह या टाईपची होणार आहे। 5 दिवसाचा तो पेपर असणार आहे। त्यामुळे काय होतं आहे की ही जी 2024ची राज्यसेवाची एक्झाम होती त्या एक्झाममध्ये जे अपयशी विद्यार्थी असतील त्यांचं काही कारणांनी प्री एक्झाम झालेली नसेल किंवा त्यांना भीती असेल ते सगळेचे सगळे विद्यार्थी आता कुठे शिफ्ट झालेले आहेत, तर ते कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी या एक्झाममध्ये ते शिफ्ट झालेले आहेत। त्यामुळे त्यांना आधीपासून MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करण्याची प्रॅक्टिस आहे। त्यांचा अभ्यासही जास्त प्रमाणात झालेला आहे। त्यातले भरपूर विद्यार्थी हे 2-3 मेन्स दिलेले विद्यार्थी आहेत। या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास जर आपण बघितला तर तो हा कंबाईनच्या एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा हा नक्कीच जास्त आहे। त्यामुळे काय होतं की तो क्राऊड सगळा इकडे शिफ्ट झाल्यामुळे तुम्ही आता नुकतंच बघितलं असेल की फर्स्ट आन्सर की आलेली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर मार्क तुम्हाला दिसले असेल। आपण पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोल घेतला होता, त्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल की भरपूर मुलांना हे या परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळालेले आहेत। त्याचं एकमेव कारण असं आहे की राज्यसेवा करणारे जे विद्यार्थी आहेत तेच हे कंबाईनची पण एक्झाम देत असतात। त्यामुळे कुठेतरी काय होतं आहे, स्पर्धा वाढती आहे। आणि त्या तुम्हाला माहीतच असेल की ग्रुप बीचे जे एक्झाम देणारे विद्यार्थी होते ते जवळपास 2,80,000च्या घरामध्ये होते। म्हणजे राज्यसेवा करणारे कमी होते, पण ऑलरेडी कंबाईन करणारे विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये अजून राज्यसेवा करणारे विद्यार्थ्यांनी फॉर्म जास्त भरल्या कारणाने काय होतं आहे, तो क्राऊड पण वाढलेला आहे आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना मार्कसुद्धा हे जास्त प्रमाणात आलेले आहेत। आता बघा यामध्ये आता कोणकोणत्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला दिसतं आहे समोर की आयोगाचा दरवर्षी एक वेळापत्रक येत असतो। त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला आयोगाने ग्रुप बीची जी एक्झाम आहे ती 5 जानेवारीला सांगितली होती, पण आता त्याच्यामध्ये काय केलं आहे, आयोगाने बदल केला। तर तो बदल असा आहे की 2 फेब्रुवारी रोजी तो पेपर कंडक्ट करण्यात आला। आता या पेपरची जी काही मेन्सचा पेपर जो असणार आहे तो मेन्सचा पेपर कधी आहे, तर तो इथं बघा त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे, 1 जून 2025, म्हणजे 1 जून ही तारीख आपण कन्सिडर करू शकतो अशा पद्धतीने। आता ग्रुप कचं आपण बघूयात, गट कचं। गट क मध्ये जर बघितलं तर आधी 2 फेब्रुवारी तारीख होती, ती आता कट होणार आहे। आता नवीन तारीख काय दिलेली आयोगाने, तर 4 मे ही तारीख दिलेली आहे 2025। आणि आता नुकतंच एक शुद्धीपत्रक आलं होतं, त्यामध्ये सांगितलं आहे
की जो काही ग्रुप कचा किंवा गट कचा जो पेपर असणार आहे तो त्याचा जो काही मेन्सचा पेपर आहे तो कधी असणार आहे, तर त्याची पण डेट आपल्याला देण्यात आलेली आहे. ती 21 सप्टेंबर रोजी तो पेपर होणार आहे. 21 सप्टेंबर. म्हणजेच जर तुम्ही आता ग्रुप बीचा मुख्यचा पेपर जर बघितला तर आज मी जो व्हिडिओ बनवतो आहे 13 फेब्रुवारीला, तर अंदाजे 108 दिवस हे तुमच्या हातात आहेत मेन्स करण्यासाठी जर आपण ग्रुप बीचा विचार केला तर. आणि गट कचा विचार केला तर 21 सप्टेंबरला त्याचा मेन्सचा पेपर असणार आहे आणि 4 मे रोजी काय असणार आहे, प्रीचा पेपर असणार आहे. म्हणजे जून महिना होण्याच्या आधीच तुमचा गट कचा पेपर होणार आहे प्रीचा. त्यानंतर जर तुम्हाला पुढचा बॅकअप प्लॅन जर सांगायचा झाला की समजा आता तुमचा ग्रुप बी नाही झालं तर पुढे तुमच्यासमोर काय पर्याय आहे, तर बघा पुढची जी 2025ची एक्झाम असणार आहे ग्रुप बीची ती ऑलरेडी आयोगाने सांगितलेली वेळापत्रकामध्ये. त्या एक्झामचं जर जाहिरात बघितली तर जुलै महिन्यामध्ये येणार आहे, जुलै महिन्यामध्ये. त्यानंतर 9 नोव्हेंबर 2025 रोजी त्याचा प्रीचा एक्झाम होणार, त्याची प्रीची एक्झाम होणार आहे. आणि दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे गट बच्या मुख्य पेपरचे 2025चा आपण बोलतो आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही ग्रुप बीच्या अनुषंगाने अभ्यास करत असाल, कारण की तुम्हाला माहिती आहे की ग्रुप बीमध्ये SRचं पद आहे, STI आहे, PSI आहे, ASOचं पद आहे. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला जो नेक्स्ट चान्स भेटणार आहे तो तुम्हाला भेटणार आहे डायरेक्टली 9 नोव्हेंबर रोजी. म्हणजे पूर्ण वर्षच तुमचं या एक्झामच्या वाट बघण्यामध्ये जाऊ शकतं. त्यामुळे जर आता तुम्हाला जो का ते मी तुम्हाला सेफ स्कोअर सांगेलच, जर तुमचा तो सेफ स्कोअर असेल तर जर तुम्ही मेन्सचा अभ्यासाला लागलेले असाल तर तुम्हाला नक्कीच, जरी तुम्हाला आता अपयश भेटलेलं असेल किंवा अपयश तुम्ही जर झालात भविष्यात, तर तुम्हाला नक्कीच 2025च्या एक्झामसाठी फार फार महत्त्वाचं ती एक्झाम असणार आहे. कारण की त्यावेळेस तुमचा स्टडी हा प्रॉपर झालेला असेल, तुमचं मराठी आणि इंग्लिश हे प्रॉपर झालेलं असेल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स आलेला असेल की ठीक आहे, जरी माझं 2024मध्ये झालेलं नव्हतं तरी मी 2025मध्ये करू शकतो. तर या दृष्टिकोनातून आपण हा टाईम टेबल सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जे विद्यार्थी राज्यसेवा करत असतील तर त्यांच्यासाठी पुढचा चान्स कोणता आहे, तर 2025चा चान्स आहे. तर 28 सप्टेंबर तर त्या दिवशी राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर होणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकतात. आता बघा ही जी एक्झाम होती ग्रुप बीची, जर थोडक्यात जर माहिती घ्यायची असेल तर ग्रुप बीमध्ये ही जाहिरात आहे बघा 48/24 आणि गट क ची जाहिरात होती 49/2024. तर ही जाहिरात क्रमांक पण तुम्हाला लक्षात ठेवा, नंतर तुम्हाला फायद्याचा ठरतो. तर बघा आपण आता काय बघितलं की 2 फेब्रुवारीचा जो मेन्सचा पेपर असणार आहे तो 1 जूनला होणार आहे. म्हणजे तब्बल 108 दिवस आहेत तुमच्याजवळ. आणि आता आपण काय करूयात की जो पेपर झालेला होता 2 फेब्रुवारीचा तर त्याचे आता डिटेल अभ्यास करूयात की कशा पद्धतीने ॲव्हरेज मुलगा हा मार्क घेऊ शकतो. चला आपण त्या पेपरवर येऊ. आपण आता हा ए सेट घेतो आहे 2 फेब्रुवारी 2025. ए सेटमध्ये बघा तुम्हाला सर्वप्रथम मी कशा प्रकारे प्रश्न आलेले होते हे तुम्हाला आधी सांगतो, जेणेकरून तुम्हालाही आयडिया येईल नेक्स्ट एक्झामसाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्रीचा जो सेक्शन होता 10 क्वेश्चन विचारले गेले. जिओग्राफीमध्ये 10 प्रश्न, म्हणजे हे टोटल झाले 20. त्यानंतर इकॉनॉमिक्स 15 प्रश्न, करंट अफेअर्स 15 प्रश्न, पॉलिटीचे जर आपण बघितले तर ते 15 प्रश्न, सायन्सचे जर आपण पाहिलेत तर ते सुद्धा 15 प्रश्न, म्हणजे असे हे टोटल 60. आणि त्यानंतर मॅथ आणि रिझनिंगचा जो मोठा पार्ट होता, आधी हे 15 मार्काला विचारलं जायचं, 15 क्वेश्चन असायचे, पण आता 20 क्वेश्चन याचे विचारले जातात. म्हणजे हे झाले आपले 20. असे टोटल किती होते आपल्याकडे क्वेश्चन्स, 100 क्वेश्चन्स होते आणि 100 गुण होते. आणि वेळ होता आपल्याकडे 60 मिनिटे. ठीक आहे, ही ओव्हरऑल आयडिया आहे. यामध्ये तुम्हाला बघता क्षणी असं दिसतं आहे की जे 60 मार्क तुम्हाला मिळणार आहेत तर ते या मेजर सब्जेक्टमधून मिळणार. ते मेजर सब्जेक्ट कोणते आहेत, इकॉनॉमिक्स आहे, करंट अफेअर्स आहेत, पॉलिटी आणि सायन्स. आता यामध्ये जे 2 सब्जेक्ट आहेत ते फार मेरिटमध्ये एक रोल इम्पॉर्टंट असतो त्यांचा.
तर तो इम्पॉर्टंट असणारा रोल कोणता आहे बघा. करंट अफेअर्समध्ये जर बघितलं आपण तर करंट अफेअर्स यावर्षी अवघड आलं होतं. आणि जनरली विद्यार्थ्यांना सायन्स पण कसं जात असतं, अवघड जात असतं. ठीक आहे. सर्वात इझी विद्यार्थ्यांना कोणता सब्जेक्ट गेलेला आहे तर तो आहे पॉलिटी. सर्वात इझी वाटलं विद्यार्थ्यांना, पण तरी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सिली मिस्टेक केलेल्या आहेतच, त्यामुळे तोही आपण कन्सिडर करणार आहोत पुढे. त्यानंतर मॅथ अँड रिझनिंगला काय झालेलं आहे, टाईम इश्यू झालेला आहे. टाईमच उरला नव्हता शेवटी, कारण की पेपर लेंदी होता. तर हे एक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर इतिहासामध्ये विद्यार्थ्यांना थोडा मीडियम गेलेला आहे. हा मीडियम 10च क्वेश्चन होते म्हणून ते वाचलेत त्याच्यामध्ये. आणि भूगोल पण जर बघितलं तर मीडियमच आहे भूगोल पण. इझी टू मीडियम असं म्हणू शकतो आपण. आणि इकॉनॉमिक्स जर बघितलं तर बेसिकली विद्यार्थ्यांना तो अवघडच जातो. ठीक आहे. म्हणजे 2-3 सब्जेक्ट हे विद्यार्थ्यांना काय केलेले आहेत, अवघड गेलेले आहेत. तर इझी कोणता गेलेला आहे, इझी आपण समजूयात की 2 सब्जेक्ट आहेत. एक आहे जिओ प्लस एक आहे पॉलिटी. ठीक आहे. जिओग्राफी आणि पॉलिटी हे विद्यार्थ्यांना इझी गेलेले 2 सब्जेक्ट. आणि मीडियम जर बघितला तर तो इतिहास गेलेला आहे. आणि जो मॅथ अँड रिझनिंग होता तो इझीच होता. इथं आपण मॅथ अँड रिझनिंगला टाकूयात. फक्त इश्यू काय झालेला आहे मॅथ अँड रिझनिंगमध्ये की मॅथ अँड रिझनिंगमध्ये विद्यार्थ्यांना टाईम पुरलेला नाही आहे. टाईमचा इश्यू झालेला आहे. त्यामुळे जो काही 20 क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे होते तिथं विद्यार्थ्यांचे 10 ते 12 इतकेच प्रश्न अटेम्प्ट झालेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे पण स्कोअरमध्ये जो असतो तो इम्पॅक्ट पडत असतो. आता आपण काय करतो आहे की कशा पद्धतीने पेपर सॉल्व करायला पाहिजे होता तर ते आपण बघूयात. तर बघा मित्रांनो 11 ते 12 हा आपला टाईम असतो पेपरचा. तर या टाईममध्ये 60 मिनटं तुम्हाला माहितीच आहे असणार आहे. त्यामुळे काय करतात काही विद्यार्थी, जेव्हा 5 मिनटं आधी पेपर भेटतो तर 5 मिनटं आधी पेपर भेटल्याच्यानंतर ते सीलला थोडं तोडण्याचा प्रयत्न करतात, थोडे प्रश्न बघण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीमुळे काय होतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, फोकस हा निघून जातो आणि कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट हा पेपरमध्ये पडत असतो. त्यामुळे तुम्हाला काय होतं की सुरुवातीचे काही जे मिनटं असतात ते थोडे डिस्टर्ब तुम्ही असतात. त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या प्रश्नांवर पण त्यांचं इम्पॅक्ट होणार आणि मग त्यामुळे काय होतं, सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस वाढत असतात. त्यामुळे सरळ काय करायचं, तुमच्या डोक्यामध्ये हे सेक्शन ठेवायचे. सेक्शन कोणता, इतिहासाचा. तुम्हाला माहिती आहे इतिहासावर 10 प्रश्न येणार आहे, भूगोलवर 10 प्रश्न येणार आहे. तर हे सेट जे सेक्शन आहे पुन्हा तो सेक्शन तुमच्या डोक्यात असला पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही पहिल्या प्रश्नापासून सुरुवात केलेली असेल तर तुम्हाला माहिती आहे की आता जर पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात इतिहासाने करतोय तर 10व्या प्रश्नापर्यंत फक्त इतिहासात असणार आहे. बरोबर. कधीतरी अशी एखादी गोष्ट घडू शकते की तुमच्या इतिहासामध्ये 5 प्रश्न झाल्याच्यानंतर दुसऱ्या विषयाचे प्रश्न टाकलेले असतील, पण अशी शक्यता फार कमी आहे. तुम्ही जर मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितलेले असेल तर आयोगाने हे सेक्शन वाईजच प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजे भूगोलचे प्रश्न झाले की मग भूगोलाचे, मग भूगोलाचे प्रश्न आले की पॉलिटीचे, असंच सेक्शन म्हणजे असंच पॅटर्न आयोगाचा राहिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही. डायरेक्टली पहिला प्रश्न चालू करायचा आणि मला असं वाटतं आहे की बेल वाजल्याच्या नंतरच तुम्ही सील तोडूनच नंतरच पेपर सॉल्व करायला पाहिजे. त्याच्या आधी 2-3 प्रश्न बघायचे वगैरे या गोष्टीच्या फंद्यात तुम्ही पडू नका, कारण की त्याने फक्त काय होणार आहे, तुम्ही डिस्टर्ब होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जो 60 मिनटं दिलेले आहेत आयोगाने ते प्रॉपर 60 मिनटं तुम्ही युटिलाइज करू शकतात. तुम्हाला माहिती असेल की जुन्या पद्धतीमध्ये ते सगळे प्रश्न काउंट करावं लागत होते, त्याच्यानंतर किती टोटल अटेम्प्ट केलेले ते तुम्हाला लिहावं लागत होतं. त्याच्यामुळे पण विद्यार्थ्यांचा फार गोंधळ उडत होता. आता ती सिस्टीम ही ठेवलेली नाही आयोगाने. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तर इझी आहे ते. त्यामुळे काय करायचं की जसा टाईम स्टार्ट होईल तर तसं आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करायची आणि हे 60 मिनटं हे तुम्हाला एक्झॅक्टली मिळतात. तसं आयोगाने प्रश्नपत्रिका त्याच पद्धतीने सेट केलेली असते की तुम्हाला 60 प्रश्नामध्ये 100 प्रश्न सॉल्व झालेच पाहिजे. या पद्धतीनेच ती पेपर सेट केलेला असतो. काही प्रश्न इझी असलेत ना तिथं लवकर आपल्याला पुढं जायचं आहे आणि काही प्रश्न डिफिकल्ट असले, लेंदी असले तर मग तिथं थोडा वेळ जातो आपला. त्याच्यामुळे हे जे काही प्रश्नपत्रिका असते ती बरोबर सेट केलेली असते. तर काय करायचं की पहिला प्रश्न बघायचा. पहिला प्रश्न जर इतिहासाचा असेल तर तुम्हाला माहिती होऊन जातं की हा पुन्हा सेक्शन जो आहे तो 10 प्रश्नांचा आहे आणि जो की इतिहासावर आहे. लगेच आपल्या माइंडला आपण सूचना दिल्या पाहिजेत की चला मी जे इतिहासामध्ये अभ्यास केलेला आहे तो मला आठवतो का. ठीक आहे. मग जे तुम्ही टॉपिक केलेले असतील ते तुम्ही तिथं रिकॉल करायला पाहिजे किंवा तुम्हाला तिथं ते डिलिव्हर झाले पाहिजे. आता बघा आपण बघूयात. बघा पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, योग्य विधान सांगा.
आपला आधी फोकस कुठं पाहिजे की प्रश्न काय विचारतायत, योग्य विचारताय की अयोग्य विचारताय, काय विचारताय नेमके. त्यामुळे आपलं लक्ष तिथं पाहिजे. योग्य विधान म्हणलेले आहेत ते योग्य विधानाच्या खाली अंडरलाईन करायचं, लगेच वाचायचं. 3 ऑप्शन दिलेले आहेत. भारतात पहिली सूत कापडाची गिरणी ही मुंबई येथे सुरू झाली. भारतात पहिली तागाची गिरणी ही रिश्रा येथे सुरू झाली. भारतातील पहिली सूत कापड गिरणी ही कावतजी नानाभाई यांनी सुरू केली. याच्यासाठी काय गरजेचं आहे, तुम्हाला अभ्यास गरजेचा होता. ठीक आहे. याच्यापैकी एक जरी गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं काय होऊ शकतं, उत्तर हे चुकू शकतं. तर बघा याच्यामध्ये जर बघितलं तर आपण वाचलेलं असतं की पहिली सूतगिरणी जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये, आणि कावतजी नानाभाई हे आपण खूप वेळा वाचलेलं आहे, कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये पण याबद्दल आलेलं आहे. आणि ताग तुम्हाला माहीत असतं की ताग हे कुठे आहे, पश्चिम बंगालमध्ये, तिथलं रिश्रा हे ठिकाणी. त्याच्यामुळे अ ब क हे देण्याची टेंडन्सी भरपूर विद्यार्थ्यांची असणार आहे. आणि शक्यतो ज्याला येत नसलं तो पण शक्यतो काय करत असतो, वरीलपैकी सर्व हाच ऑप्शन निवडत असतो. त्याच्यामुळे पहिल्या प्रश्नामध्ये काही डाऊट नाही आहे. पुढे, कोल्हापूर येथील 27व्या पलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857चे बंड केले होते. 1857चा उठाव हा टॉपिक तुम्ही पाठ केलेला असतो, वाचलेला असतो, त्यामुळे यामध्ये काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. फक्त इथे कीवर्ड काय तुमचा, कोल्हापूर हा तुमचा कीवर्ड असला पाहिजे. बघा याच्यामध्ये जर बघितलं तर कोल्हापूरचे कोण होते, अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर याचं उत्तर जर बघितलं तर रामजी सिरसाट हे त्याच्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. हा थोडा डिफिकल्ट असू शकतो काही विद्यार्थ्यांसाठी. याचं 4 नंबर उत्तर दिलेलं आहे आयोगाने. नानासाहेब पेशवे तर नसणारे हे तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे. राज्यसेवा दिलेली असणार आहे, तेव्हा पण तुम्हाला लक्षात आलं असेल की नानासाहेब पेशवे हे कुठं होते. ठीक आहे. त्याचं डिस्कशन तुम्ही केलेलंच असणार आहे. त्याच्यामुळे ब तर ऑप्शन येणारच नाही आहे. जर ब ऑप्शन येणार नसेल तर बला काय करावं लागतं, आपल्याला इलिमिनेट करावं लागतं. बघा इथे ब आहे, इथे ब आहे, इथे ब आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ही एलिमिनेशन मेथड माहिती असेल तर ते विद्यार्थी सरळ सरळ काय करणार आहेत, 4 नंबरचा ऑप्शन देणार आहेत. त्यामुळे तो पण बऱ्यापैकी बरोबर येऊन जाईल. आता बघा सती प्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून त्यांनी बरोबर अवतरण चिन्हामध्ये दिलेलं आहे. तर हे कोणी म्हटलेलं आहे, हा प्रश्न कॉमन आहे आयोगाचा. लॉर्ड बेंटिक, महात्मा फुले, राजा राममोहन रॉय की ईश्वरचंद्र विद्यासागर. तर बघा हे सतीबद्दल जर बघितलं तर वक्तव्य कोणत्या समाजसुधारकांनी जास्त वेळा केलेलं आहे, राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांनी बेंटिक यांच्यासोबत चर्चा वगैरे करून मग तुम्हाला माहिती आहे की 1829च्या काळामध्ये हा कायदा पण पारित झाला होता. त्याच्यामुळे हा इझी होता त्या अँगलने जर बघितलं तर. पुढे आता हे जे समाज आहेत, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, या प्रश्नावर किंवा या टॉपिकवर वारंवार प्रश्न येत असतात. ठीक आहे. हा एक्सपेक्टेड टॉपिक होता. भरपूर वेळा तुम्ही ऐकलेलं असेल की हा टॉपिकवर प्रश्न येत राहतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही जास्त डिफिकल्टी असायला नाही पाहिजे तुम्हाला, कारण की तुम्ही हे भरपूर वेळा वाचलेलं असतं. तुम्हाला पाहता क्षणी काय कळतं आहे की प्रार्थना समाज. ठीक आहे. प्रार्थना समाजाचं जर बघितलं आपण तर 1867. ठीक आहे. 1चं 3 कुठे दिलेले बघा, 2 ठिकाणी. ठीक आहे. सत्यशोधक समाज सगळ्यांना पाठी 1873. ठीक आहे. बचं काय पाहिजे, 4. ठीक आहे. येऊन गेलं तुमचं उत्तर 3 नंबर. तर त्याच्यामुळे हा पण सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न बरोबर येणार आहे. त्यानंतर बाकीचे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर बघा पुढे 1909मध्ये कामगार हितवर्धक सभा. तर ही जर वाचलेली असेल तुम्ही स्टेट बोर्डमध्ये, ओल्ड स्टेट बोर्डमध्ये आपण भरपूर वेळा सांगितलेले जुने इतिहासाचं पुस्तक, तर त्याच्यामुळे तुम्ही भिवाजी नरे हे नाव असलेलं असतं. पुढे काय म्हणताय, कामगारांना शिक्षण कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले. भिवाजी नरे 100% तुम्ही वाचलेलं आहे, म्हणजे अ तर यायलाच पाहिजे. पण अ तर हे तुम्हाला किती ठिकाणी दिसते, 3 ठिकाणी दिसते. ठीक आहे. तर यामध्ये जर पाहिलं आपण तर आता हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आपण असं समजूयात. याच्यामध्ये मुलं चुकू शकतात. आपण काय करूयात की ज्या प्रश्नामध्ये विद्यार्थी चुकू शकतात त्यांना आपण इथे स्टार देऊ. ठीक आहे. हे स्टार ज्या प्रश्नाला मी देणार आहे ते प्रश्न असे समजून घ्या की चुकू शकतात. याच्यामध्ये अभ्यास असणं किंवा नसणं हे गरजेचं नाही आहे, कारण की याच्यामध्ये काय होऊ शकतं, विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो या पद्धतीने, किंवा चुकण्याची टेंडन्सी जास्त आहे अशा प्रश्नांमध्ये. हे आपण कन्सिडर करू. इथं विद्यार्थी चुकू शकतात 5व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये. तर याचं उत्तर आयोगाने काय केलेलं आहे, फर्स्ट आन्सर कीनुसार 3 दिलेले आहे, अ, ब आणि ड. ठीक आहे. तर हे जे क नंबरचे विधान आहे त्याच्यामध्ये नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न मी डिफिकल्ट समजतो, काही विद्यार्थ्यांना नाही येणार. आता होम रूल म्हणजे काय, हा प्रश्न कसा आहे, कन्फ्युजिंग. काही विद्यार्थ्यांना कसं असणार, हा कन्फ्युजन क्रिएट करणार आहे.
म्हणजे काही प्रश्न असतात अवघड, काही प्रश्न असतात कन्फ्युजन निर्माण करणारे, काही प्रश्न असतात हे आउट ऑफ द सिलेबस. ठीक आहे, असे 3-4 कॅटेगरी असतात. त्यामधला हा प्रश्न काय कन्फ्युजन क्रिएट करणार आहे. तर याचं उत्तर जर पाहिलं आपण तर 3 नंबर दिलेलं आहे. म्हणजे त्यांची जी काही टेंडन्सी आहे ती ॲक्सेप्टन्सी टेंडन्सी आहे, की जास्तीत जास्त ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी इथं आयोगाने वापरलेली. तर मी जर बघितलं तर मी याचं उत्तर फक्त 2 नंबर दिलं होतं एक्झाममध्ये, कारण की मला 2 नंबर वाटलं की हे एकदम स्पेसिफिक आहे. पण आयोगाने काय केलेलं आहे आन्सर कीनुसार 3 नंबर दिलेले. ठीक आहे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, तर माझ्या मते तरी मला एवढंच वाटलं होतं. पण त्यांनी ब क ह्या पण गोष्टी दिलेल्या आहे. म्हणजे आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे, तर हे पण आयोगाने काय केलेलं इथे कन्सिडर केलेलं आहे. तर बघा हा प्रश्न कसा आहे, कन्फ्युजन असल्यामुळे इथे पण भरपूर मुलांच्या चुका होऊ शकतात. तर चुका होऊ शकतात म्हणून मी इथं स्टार केलेले. ठीक आहे, म्हणजे आपण इथं त्याच्या 2 प्रश्नांना स्टार केलं. पुढे परत 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव. आता ही जी काही संघटना आहे इंडियन असोसिएशन, हिचे पहिले सचिव आपल्याला. आता याच्यामध्ये काय तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. 1 लायनर प्रश्न आणि स्टडी या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात. 1 लायनर क्वेश्चनमध्ये स्टडी इम्पॉर्टंटच असतो. विदाऊट स्टडी हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत. तर याचं उत्तर काय केलेलं आहे आनंद मोहन बोस. आता ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं असेल बोस आहेत की घोष आहेत, तर ते विद्यार्थी इथं चुकू शकतात. त्यामुळे इथं आपण स्टार करूयात. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य काय केले होते खालसा केले होते. कोणाचं विचारतायत ते नागपूरचे राजे विचारतायत. ठीक आहे, तर राजा रघुजी दुसरा, राजा रघुजी तिसरा, श्रीमंत मालोजी राजे भोसले आणि श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले. आता बघा इथं कसं आहे राजे भोसले, इथं काय राजा राजा रघुजी असे कॉमन आहे. म्हणजे वरचे 2 आणि खालचे 2. आता यापैकी सगळे विद्यार्थी काय होतं त्याच्यामध्ये अशा प्रश्नामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. म्हणजे हा कन्फ्युजन क्रिएट करणारा प्रश्न होता आणि त्यातल्या त्यात याच्यामध्ये अभ्यासाची पण गरज होती. जर अभ्यास नसेल तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत. ठीक आहे, तर याचं उत्तर काय दिलेलं आहे 2 नंबर. पण मला असं वाटतं त्यामुळे हा पण प्रश्न आपण काय करूयात स्टार करूयात, कारण की याच्यामध्ये अभ्यासाची पण गरज होती. त्यानंतर 9 नंबरचा झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केले. आता ज्यांना माहिती असेल की झाशीच्या राणींसोबत जी काही लढाई झाली होती त्यावेळेस इंग्रज अधिकारी कोण होते, तर ह्यू रोज होते. हे भरपूर जणांना माहिती असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तसा कॉमन सेन्स वापरलेला असेल या प्रश्नांच्या बाबत तर तुमचं उत्तर हे बरोबर येऊन जाईल. पण ज्या विद्यार्थ्यांना माहीतच नसेल की झाशीची राणी आणि 1857 आणि ह्यू रोज यांचा काय संबंध आहे, तर ते विद्यार्थी इथं चुकू शकतात, कारण की त्यांना कोणतंही ऑप्शन हे बरोबर वाटू शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे पण आपण काय करूयात स्टार करूयात. आणि 10वा प्रश्न आहे शेवटचा इतिहासाचा. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमधील खालीलपैकी कोणत्या व्यक्ती होत्या. आता व्यक्ती विचारलेल्या स्पेसिफिक व्यक्ती विचारल्या आणि त्यातल्या त्यात काही व्यक्तींचं नाव कसं आहे थोडं म्हणजे ब्रिटिश व्यक्तींचे नाव आहेत काही, तर त्यामुळे पण याच्यामध्ये गोंधळ उडू शकतो. आणि त्यातल्या त्यात लंडनमधली विचारल्या कारणाने हा पण प्रश्न आपण डायरेक्टली स्टार करू शकतो. तर याचं उत्तर जर बघितलं तर आयोगाने 4 नंबर दिलेला म्हणजे ब क ड ही घेण्याची टेंडन्सी आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न पण मी स्टार करतो. आता बघा आपण जर स्टार मोजलेत इतिहासामध्ये तर 1 2 3 4 5 आणि 6 स्टार आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की इतिहासामध्ये 10 आउट ऑफ 6 क्वेश्चन हे तसं नाही लिहिता येणार आपल्याला. 10 प्रश्न जर तुम्ही अटेम्प्ट केलेले असतील तर त्यातले तुमचे 5 प्रश्न हे बरोबर येऊ शकतात. 5 ते 6 प्रश्न हे डिफिकल्ट होते, पण त्यातल्या त्यात तुम्ही जर रिस्क घेतलेली असेल, व्यवस्थित लॉजिक वगैरे लावलेले असतील तर तुमचे चुकण्याची टेंडन्सी किती आहे 4 प्रश्न चुकण्याची टेंडन्सी. म्हणजे ॲव्हरेज विद्यार्थी इथे 6 पण मार्क घेऊ शकतो. म्हणजे आपण असं कन्सिडर करू आता की इतिहासामध्ये 5 ते 6 मार्क घेतील विद्यार्थी. ठीक आहे, चुकता किती आहेत 4 ते 5 प्रश्न हे काय करतायत रॉंग येत आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. इतिहासाचं समजलं आपल्याला. 11 नंबरचा प्रश्न घेऊयात. आता बघा मित्रांनो कसं आहे माझं की मी तुम्हाला डिटेल सांगण्याचाच प्रयत्न करतो आहे. हा व्हिडिओ मी 15 मिनटं 20 मिनटं यामध्ये पण संपू शकलो असतो,
पण एक कसं आहे की तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देण्याचा प्रयत्न मी करतो आहे, जेणेकरून हा व्हिडिओ मोठाही होऊ शकतो. जर ज्या विद्यार्थ्यांना खरंच सिरियस असतील, त्यांना खरंच गरज आहे की कशा पद्धतीने आपलं चुकलं असेल किंवा कशा पद्धतीने अंडरस्टँडिंग करायला पाहिजे, कशा पद्धतीने पेपर सॉल्व करायला पाहिजे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की तुम्हाला बेनिफिट होणार आहे. कारण की मार्केटमध्ये भरपूर असे विद्यार्थी असतील की त्यांना या गोष्टींची गरज असते पण ती भेटत नाही. पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक सर्वांगीण विषय समजून घेण्यासाठी एक तुम्हाला हेल्प करतो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि एक ॲप्रोच वगैरे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की ग्रुप बीसाठी कसा ॲप्रोच असला पाहिजे. ठीक आहे. आता काही विद्यार्थी काय करतात की व्हिडिओ बघतात, व्ह्यूज पण भेटतात, पण काय करतात लाईक करत नाही व्हिडिओला किंवा सबस्क्राईबसुद्धा करत नाही. त्यामुळे नक्की काय करा, तुम्ही जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर नक्की लाईक करा आमच्या व्हिडिओला आणि त्यातल्या त्यात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढचा जो सेक्शन आहे आपला भूगोलचा असणार आहे. या भूगोलच्या सेक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर पहिलाच प्रश्न त्यांनी काय टाकलेला आहे, महाराष्ट्रातील घाट आणि त्यावरील रस्ते याबद्दलचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न कसा आहे, पाठांतराचा प्रश्न आहे. ठीक आहे. आणि काही लॉजिकली पण सॉल्व होतो. तर बघा, याचं जर उत्तर बघितलं 4 नंबर दिलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला माहिती पाहिजे की जो थळघाट आहे तर थळ मुंबई तुम्हाला शोधायचं आहे याच्यामध्ये फक्त. डचं जर तुम्हाला 1 दिसलं तर 2 ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. दुसरा माळशेज घाट तुम्हाला माहिती असतो कारण की तो जास्त चर्चेत असतो. तर माळशेजचं पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. याचं जर 3 म्हणजे ठाणे म्हणजे मुंबई साईडचाच असतो तो माळशेज घाट. त्याच्यामुळे तुमचं हे पण लॉजिक लागून जातं. म्हणजे बचं जर तुम्हाला 2 भेटलं तर तुमचं लगेच उत्तर येऊन जातं 4 नंबर. ठीक आहे. त्यामुळे हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. कारण की जरी तुमचं पाठांतर नसलं पण तुम्ही थोडंफार लॉजिक लावू शकतात. शंभू महादेवाचे जी काही डोंगर रांग आहे ती कोणत्या नद्यांच्या दरम्यान येते. ठीक आहे. हा तर लगेच तुम्हाला बघितलं समजून जातं. त्यामुळे याचाही हा प्रश्नही सोपा होता, भीमा ते कृष्णाच्या मध्येत असणार आहे. त्यानंतर काय केलेलं आहे, योग्य पर्याय 3 विधानं दिलेले आहेत आणि अग्निज, स्तरित आणि रूपांतरित तिन्ही खडकांची माहिती इथे विचारता येत आपल्याला ते. आता बघा, अग्निजन्य म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, इग्नियस रॉक. यामध्ये काय सापडतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर स्तरित खडक, चून खडक आणि जिप्सम आणि रूपांतरित खडक, अर्भक, गार्नेट यांसारखी खनिजे आढळत नाहीत. तर हे नाहीत जो शब्द आहे तो महत्त्वाचा इथे. त्यामुळे इथे थोडं काळजीपूर्वक वाचायचं या प्रश्नाला. तर अ आणि ब हे योग्य असणार आहे, क हे चुकीचं आहे. ठीक आहे. इथे जर सिली मिस्टेक झाल्या असतील तर असतील याच्यामध्ये विद्यार्थी पण खूप जण की त्यांचे सिली मिस्टेक या प्रश्नामध्ये होऊ शकते. पुढे बघूयात. कारण की मुलं काय करतात, आता इथं अ ब क पण ऑप्शन आहे बघा. ठीक आहे. वरीलपैकी सर्व हे ऑप्शन आहे. त्यामुळे इथे मुलांचं चुकण्याची टेंडन्सी ही जास्त असते. ठीक आहे. त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की तुमच्या चुका कुठं होतात तर त्या इथे आपण बघतो आहे. फक्त आपल्याला काही डिटेल ॲनालिसिस वगैरे करायचं नाही या प्रश्नपत्रिकेमध्ये. बघा 14 नंबरचा प्रश्न. आता इथे जर बघितलं तर बरोबर विधानं आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे. इथं काय म्हणत आहे की भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. तर भीमा नदीचं जर बघितलं तर भीमा नदी ही कृष्णा नदीला जाऊन कुठे मिळते, कर्नाटकमध्ये मिळते. त्यामुळे या पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. पैनगंगा नदी अजिंठा डोंगर रांगेत उगम पावते का. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे का, हे तर चुकीचंच आहे. त्यानंतर सिंदफाना नदी ही गोदावरीची उत्तरेकडची नदी नाही तर दक्षिणेकडची नदी, त्याच्यामुळे क आणि ड पण चुकीचं आहे. क आणि ड चुकीचं जर बघितलं तर याच्यामध्ये ते बरोबर म्हणताय, याच्यामध्ये क बरोबर म्हणताय. ठीक आहे. त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन तर येणार नाही आहे. ठीक आहे. उत्तर काय आलं पाहिजे 1 किंवा 2मध्ये. पण यामध्ये पण जर बघितलं तर भीमा नदीचे खोरं स्वतंत्र खोरे आहे हा प्रश्न आणि पैनगंगा नदी अजिंठा डोंगर रांगेतून उगम पावते, हे 2 नंबरचे हे 2 प्रश्न जे आहेत जे बरोबर विधान आपल्याला विचारलं होतं 14मध्ये. तर 14मध्ये आयोगाने आन्सर काय दिलेलं आहे 1 नंबर. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एलिमिनेट करून बरोबर तुमचं उत्तर निघालेलं आहे. त्याच्यामुळे तो पण इझी होता, एवढं काही त्याच्यामध्ये डाऊट नव्हता काही. त्यानंतर महाराष्ट्रातील 1960 आणि 2020मधील एकूण प्रशासकीय, हे पण सर्वात इझी क्वेश्चन होता जो की पहिल्याच चॅप्टरमध्ये असतो कोणत्या पण भूगोलच्या. ठीक आहे. आधी 4 होते, आता 6 आहे. त्यानंतर इथं जर आपण टाईप्स ऑफ सॉईल बघितलं तर हा पण इझी क्वेश्चन आहे, सर्व विद्यार्थ्यांना याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न, कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला आपण पंजाब हिमालय असं म्हणून ओळखलं जातं. हा पण बऱ्यापैकी सगळ्यांचा बरोबर येणार आहे. त्यानंतर पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने, याचं पण सगळ्यांना माहीतच आहे उत्तर. ठीक आहे. लू वारे असणार आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे की 1970नुसार कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य किती पाहिजे. कोरडवाहू शेतीची व्याख्या विचारता आपल्याला.
तर याचं उत्तर जर बघितलं आपण तर सर्वात कमीत कमी पण नसणार आहे, म्हणजे 30 सेंटीमीटरपेक्षा कमी याला आपण कोरडवाहू नाही म्हणत. काही विद्यार्थी याच्यामध्ये पण चुकू शकतात, पण तसं नाही ते. याचं उत्तर जर बघितलं तर स्पेसिफिक आपल्याला विचारलं गेलेलं होतं, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे फक्त 100 सेंटीमीटरपेक्षा कमी आणि 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त, म्हणजे 40 ते 100च्या मधात कुठेतरी ते असणार आहे. त्याच्यामुळे 4 नंबर याचं उत्तर आहे. हे पण बऱ्यापैकी आलं असणार आहे विद्यार्थ्यांना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते, कशानुसार? जनगणनेनुसार. तर पहिलं आहे महानगरपालिका असली पाहिजे तिथे, 5000पेक्षा जास्त लोकसंख्या, 50% नाही तर 75% पाहिजे होतं, त्याच्यामुळे चुकलं. लोकसंख्येची घनता ही 400पेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे फक्त आपल्याला क ला इलिमिनेट करायचं होतं. इथे क, इथं क आहे आणि इथं वरीलपैकी सर्वमध्ये पण क येतं, म्हणजे 3 नंबर उत्तर यायला पाहिजे होतं. म्हणजे 20चं काय पाहिजे? 3. म्हणजे मला असं वाटतं आहे विद्यार्थी याच्यामध्ये 10 आउट ऑफ 10 घेऊ शकतात. फक्त जर सिली मिस्टेक झालेली असेल तर 8वर येतील किंवा 9वर येतील, पण शक्यतो विद्यार्थ्यांना 10 आउट ऑफ 10 पण पडलेले असतील. ठीक आहे, तर आपण सध्या काय करू, इथं 8 घेऊयात. ॲव्हरेज विद्यार्थ्याला 8 पडलेत, या पद्धतीने कन्सिडर करू जिओग्राफीमध्ये. नंतर आपण सगळं काउंट करणार आहोत की टोटल किती मार्क होतात. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. 21 नंबरचा प्रश्न आहे. इकॉनॉमिक्स सुरू झाला आता. कोणते विधान हे औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशकाबद्दल खरे आहेत? ठीक आहे, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्री वर्कर, CPI-IW याबद्दल विचारण्यात आलेलं होतं इकॉनॉमिक्समध्ये. तर 21 नंबरचं जर बघितलं आपण तर पहिलं काय आहे, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित असते, जे कधीही बदलत नाही. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते. आता सगळ्या काही ज्या पॉझिटिव्ह गोष्टी त्या बघायच्या. आता यामध्ये काय केलेलं आहे, IW जर म्हणताय, IW जर आपल्याला बघायचं असेल तर सर्व कामगारीचा शब्द वापरलेला आहे. सर्व कामगारांना ते लागू होऊ शकतं का IW? आता काही शेतमजूर पण असतात, शेतमजूर पण याच्यामध्ये येतील का? नाही येणार. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे, आधी अला इलिमिनेट करावं लागणार आहे. बरोबर, अला जर तुम्ही इलिमिनेट केलं, इथं दिसतं आहे, इथं पण दिसतं आहे, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन तुमचे गेले. आता तुम्हाला फक्त कशामध्ये विचार करायचा आहे, क नंबर आणि ड नंबरमध्ये. आता यातलं योग्य उत्तर कोणतं असणार आहे तर ते बघायचं. आपण आता आधी क वाचू. वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधीही बदलत नाही. बघा, आता कधीही बदलत नाही असं म्हणताय, त्याच्यामुळे हे चुकलं. ते बदलू शकतं, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ड, म्हणजेच 3 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे. ठीक आहे, हा प्रश्न पण कसा होता, लॉजिकली अप्रोच तुमचा इथे याच्यामध्ये असला पाहिजे होता. लॉजिकली बेस्ट हा क्वेश्चन होता. काही विद्यार्थी याच्यामध्ये चुकू शकतात, म्हणून आपण स्टार करूयात. कारण की काही विद्यार्थी काय करतात की लेंदी हा प्रश्न वाटल्या कारणाने त्यांना तो अवघड वाटतो. काही विद्यार्थी स्किप करतात, काही विद्यार्थी चुकतात, त्यामुळे अवघड प्रश्न आपण असं कन्सिडर करू. अवघड नव्हता जर लॉजिकली अप्रोच तुम्ही वापरलेला असतं तर. 22 नंबरचा प्रश्न आहे. मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाहीवर फोकस करायचं आहे. नाही विचारलेलं आहे आपल्याला. काही विद्यार्थी काय करतात, सोपा प्रश्न आहे म्हणून लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांनी काय वाचलेलं असतं, विद्यार्थ्यांनी क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल या पद्धतीने फक्त वाचलेलं असतं, लगेच ते घाई करतात. पण हे जे नाही म्हणलेलं आहे त्याच्यावर आपला जास्त फोकस पाहिजे. उपभोग कर्जाचे नियंत्रण, आदेशाच्या मार्फत नियंत्रण, कर्ज तारण सीमांचे नियमन आणि खुल्या बाजारातील व्यवहार. तर बघा, हे जे काही ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत तर हे काय आहे, हे त्याचं साधन नाही. बाकी हे जे तिन्ही साधन आहेत त्याचे असणार आहेत क्वालिटेटिव्ह क्रेडिटमध्ये. हे क्वांटिटेटिव्ह आहे, त्याच्यामुळे इथं नसणार. हा जर आला तर भरपूर विद्यार्थ्यांचे येणारच आहे, बरोबर. त्यामुळे मे बी मला असं वाटते की हा प्रश्न येऊन जाईल विद्यार्थ्यांना जर नक्की वाचलेला असेल तर. पण तरी आपण काय करूया, त्याला स्टार करूयात. काही विद्यार्थी चुकू पण शकतात. बरोबर विधान विचारलेलं आहे. भारतीय हस्तोद्योग विकास मंडळ, तारीख म्हणजे इयर विचारलेलं आहे. आणि नंतर PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही केंद्रशासित पुरस्कृत योजना आहे. 23 नंबरचं उत्तर जर बघितलं यांनी आणि ब दोन्ही दिलेलं आहे. 3 नंबर याचं उत्तर दिलेलं आहे. तर याच्यामध्ये पण विद्यार्थी काही चुकणार नाही, एवढं बरोबर येऊन जाईल. त्यानंतर भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत 3 प्रमुख घटक बदलत राहतात. तर सतत बदलणारे 3 घटक आपल्याला विचारलेले.
याच्यामध्ये जर बघितलं आपण तर माता मृत्यूदर नाही यायला पाहिजे. इथं काय मृत्यूदर आहे, जन्मदर आहे, पण हे अर्भक नाही यायला पाहिजे. जन्मदर आहे, मृत्यूदर आहे, स्थलांतर हे यायला पाहिजे बघा 3 नंबर. कारण माता मृत्यूदर आला तर ते आपण कट करतो. तर हा विद्यार्थ्यांचा येऊन जाईल बरोबर. 24चं 3च दिलेलं आहे आयोगाने. IMFच्या 2024मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था सर्वात श्रीमंत देशांचा गट आपल्याला ओळखायचा. एवढं माहिती आपण 5व्या क्रमांकाला आहे. 5व्या क्रमांकाला भारत एकाच ठिकाणी, त्याच्यामुळे याचं पण उत्तर बरोबर येऊन जाईल. विजय केळकर समितीचा अहवाल जर आपण पाहिला तर तो कशाविषयी, तर बघा याचं जर उत्तर बघितलं तर ऑप्शनमध्ये काय आहे, अप्रत्यक्ष कर विषयक आहे. त्याच्यामुळे हे उत्तर यायला पाहिजे. काही विद्यार्थी डाऊट घेत आहे त्याच्यामध्ये, पण मला नाही वाटत हा चेंज होणार आहे क्वेश्चन. त्याच्यामुळे जर त्यांनी हे उत्तर दिलं असेल तर बऱ्यापैकी आलं असेल विद्यार्थ्यांना. कारण की प्रशासकीय सुधारणा पॉलिटीमध्ये येतं, आपण इकॉनॉमिक्स बघतोय, ठीक आहे. त्याच्यामुळे याचा काही संबंध येणार नाही. व्यापारविषयक सुधारणा नव्हत्या केलेल्या, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा नाही, तर याचं अप्रत्यक्ष कर सुधारणा यायला पाहिजे. टॅक्सच्या अनुषंगाने ते विचारलेलं होतं. आयोगाने पण 2 दिलेले. त्यानंतर मानवी गरिबी निर्देशांकांच्या जागी MP. आता हा PYQ आहे, त्यामुळे याच्यामध्ये चुकण्याची काही शक्यता वाटत नाही मला, ठीक आहे. तर मानव विकास अहवाल 2010मध्ये हे चेंज झालं होतं, MP आलं होतं HPIच्या जागेवर. त्यानंतर पुढे आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. नेटवालं हे कमी असतं. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न घसाऱ्याचा समावेश असतो आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. म्हणजेच आपण जर बघितलं याच्यामध्ये NNP काढताना याच्यामध्ये मायनस काय करत असतो आपण, घसारा काढत असतो, घसारा मायनस करत असतो, ठीक आहे. पण याच्यामध्ये काय बोललेले ते की घसारा नसतो का, त्याच्यामध्ये घसारा आपण मायनस करतो, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. आणि राष्ट्रीय याच्यामध्ये काय असतो, घसाऱ्याचा समावेश असतो, कारण की ती जी व्हॅल्यू असते ग्रॉसची ती जास्त भरत असते. त्याच्यामुळे हा टेक्निकल क्वेश्चन होता, पण मला वाटतं बऱ्यापैकी सर्वांना तो समजलेला असणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे, भरपूर विद्यार्थ्यांना येईल, पण काही विद्यार्थी चुकू शकतात त्या प्रश्नामध्ये. पण याचं जर उत्तर दुसरं असतं, समजा अ आणि ब नसतं उत्तर, तर म्हणजे याच्यामध्ये नाही का चुकण्याची शक्यता जास्त राहिली असती. पण याचं उत्तर अ आणि ब दिल्यामुळे काय झालेलं आहे, विद्यार्थी काय करतात, जास्त टेंडेन्सी काय राहते, अ आणि ब देण्याची टेंडेन्सी असते. त्याच्यामुळे हा प्रश्न मला वाटतो आहे की अवघड नसेल, हा बऱ्यापैकी आला असेल विद्यार्थ्यांना. त्यानंतर आहे 2023 आणि 24च्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत बरोबर विधान आपल्याला विचारलेले. भरड धान्यास श्री अन्न म्हणून सन्मानित करण्यात आलं. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी ₹23,000 कोटी तरतूद करण्यात आली. राष्ट्रीय पशुधन मिशनकरिता ₹1,000 कोटी तरतूद करण्यात आली. आणि आपल्याला काय करायचं आहे, बरोबर सांगायचं आहे. इथं केवळ अ आहे, अ आणि ब आहे, ब आणि क आहे, आणि वरीलपैकी सर्व आहे. आता काय करतील, भरपूर विद्यार्थी 4 नंबर उत्तर देऊन टाकतील, कारण की त्यांना हे सगळे आकडेवारी काय असतील, खरे वाटतील, ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांची टेंडेन्सी काय असणार आहे, 4 नंबर. त्याच्यामुळे इथं चुकण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे आपण याला स्टार करूयात, पण याचं उत्तर ते नाही आहे. यांनी ते स्पेसिफिक विचारलेलं आहे, अ आणि बच उत्तर असणार आहे, हे त्याचं उत्तर नाही. पण भरपूर विद्यार्थी इथं चुकू शकतात. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्याचे अधिकृत व्यासपीठ नाही विचारलेले बरं का. इथं भरपूर विद्यार्थी चुकलेले आहेत, मी सुद्धा याच्यामध्ये चुकलो होतो, माझा पण चुकलेला आहे हा प्रश्न. तर याचं उत्तर काय केलेलं आहे आयोगाने, 3 नंबर दिलेलं आहे. एनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफरिंग फॉरेक्स ट्रेडिंग सर्व्हिस हे त्याच्यामध्ये येत नाही, बाकी सगळं त्याच्यामध्ये येतं, ठीक आहे. अधिकृत व्यासपीठ नाही, तर हे व्यासपीठ त्याचं नाही आहे. त्याच्यामुळे इथे पण भरपूर विद्यार्थी चुकलेले असणार आहे त्या नाही एका शब्दामुळे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आपल्याला विचारलेले. कर्ज वाटप करणे, ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे, कृषी मालाची सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे आणि स्वस्त दरात कृषी उत्पादने विकणे. याच्यामध्ये वरीलपैकी सर्व हे ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे इथं स्पेसिफिक उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे की नेमकं काम काय कृषी सहकारी विपणनात. आता बघा इथं तुम्हाला कीवर्ड सापडला तर तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता. कीवर्ड बघा इथं सहकारी तत्वावर आणि कृषी, त्याच्यामुळे क नंबर हे तुम्ही द्यायला पाहिजे होतं, ठीक आहे. लॉजिकली हा प्रश्न सॉल्व्ह होत होता. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. काय विचारलं, अर्थसंकल्प आपल्या टॉपिकमध्ये पण आहे, एक्सपेक्टेड टॉपिक पण हा होता. त्यामुळे याचं उत्तर जर बघितलं तर एकूण जमा खर्च दर्शवणं, राजकोषीय तूट दर्शवणे, प्राथमिक तूट दर्शवणे आणि परिणामकारक तूट, सगळ्या गोष्टी दर्शवल्या जात असतात.
त्याच्यामुळे याच्यामध्ये पण चुकण्याची काही जास्त शक्यता नाही आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचं ते बरोबर आलं असणार आहे. हा आता सर्वात इझी क्वेश्चन होता, त्यामुळे याच्यामध्ये तर काही डाऊटच नाही आहे आपल्याला. ठीक आहे. हरित क्रांतीचं काय 3 नंबर लावलं की लगेच उत्तर येत होतं आणि वेळ पण वाचत होता या प्रश्नामध्ये, कारण की बाकीचे चेकही करायची गरज नव्हती तुम्हाला. आणि नंतर आहे की केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा विचारलेली आहे. हा पण सगळ्यांचा पाठच असतो, इझी क्वेश्चन होता हा. 34चा 1 नंबर, 112 कलम. त्यानंतर सत्यविधान आपल्याला विचारलेलं आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते ग्रॉसमध्ये, आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते. ठीक आहे. दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स आहेत, त्यामुळे याचं उत्तर एकच बरोबर असणार आहे. तर ते बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हा पण बेसिक क्वेश्चन होता, त्याच्यामुळे सगळ्यांचा बरोबर येऊनच जाईल. आता आपण काउंट करूयात की इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थ्यांचे किती चुकले असू शकतात. बघा, हा 1 होता, 2, त्यानंतर हा 3 आहे आणि 4 आहे. ठीक आहे. तर 4 प्रश्न आपल्याला असं वाटतं आहेत की विद्यार्थ्यांचे चुकू शकतात 15 पैकी. म्हणजेच इकॉनॉमिक्समध्ये जर आपण कन्सिडर केलं तर या 15 प्रश्नांपैकी विद्यार्थ्यांना 11 मार्क पडतील, असं आपण कन्सिडर करू. चला नेक्स्ट बघूयात. आता आपण नेक्स्ट असणार आहे आपला चालू घडामोडी. बघा, चालू घडामोडीचे भरपूर प्रश्न हे डिफिकल्ट गेलेले विद्यार्थ्यांना, कारण की ते 1 लाईनर विचारण्याची टेंडन्सी असल्याकारणाने थोडं डिफिकल्ट गेलेलं असणार आहे. तर बघा, 36चं जर बघितलं तर काय विचारलं त्यांनी की भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तिकपणे हा जो काही प्रोग्राम आहे, आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम, ती कोणी हाती घेतली होती. आता हा प्रश्न माहिती असणंच गरजेचा होता. ज्याला माहिती नसेल त्याचं उत्तर हे येणारच नाही आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी इस्रोला बघून काय केलेलं आहे, 2 नंबर उत्तर दिलेले आणि हा प्रश्न त्यांना डिफिकल्ट गेलेला आहे. ठीक आहे. 36चं 1 नंबर उत्तर पाहिजे होतं. त्यानंतर अन्न कचरा निर्देशांक म्हणजे फूड वेस्ट इंडेक्स. आता भरपूर विद्यार्थ्यांना काय वाटलं इथे फूड शब्द आहे, तर त्यांनी 2 नंबर उत्तर दिलेलं आहे. पण इथं पण आयोगाने काय केलेलं आहे, या प्रश्नाचं उत्तर हे 1 नंबर दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. UNEP जो प्रोग्राम आहे त्याचं उत्तर असायला पाहिजे, त्याच्यामुळे हा पण प्रश्न विद्यार्थ्यांना अवघड गेलेला आहे. द इंडियन नेव्ही ॲट 75 रेमिनिन्सिंग दी वाईज, अशा पद्धतीचं पुस्तक आहे. त्याचं लेखक, आता बघा इथं कमांडर आहे, कमांडर आहे, कमांडर आहे. ते विद्यार्थ्यांना वाटलं या 3मध्येच ऑप्शन असणार आहे, उत्तर असणार आहे. काहींनी 3 नंबर दिलं, काहींनी 4 नंबर दिलं, काहींनी 2 नंबर दिलं. ठीक आहे. आणि काही मुलांना असं वाटलं की हे थोडं मोठं वाटतं आहे, KS सुब्रमण्यम अशा पद्धतीचं, त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांनी 4 पण उत्तर दिलेले. ठीक आहे. पण तरी पण हा प्रश्न कसा म्हणू शकतो आपण डिफिकल्ट, कारण की आपण असे स्पेसिफिक पुस्तकं आणि त्यातल्या त्यात त्यांचे लेखक हे काही वाचत नसतो. ठीक आहे. त्याचं उत्तर आयोगाने 3 नंबर दिलेलं आहे. त्यानंतर आहे उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते. आता किराणा घराणे आणि रामपूर सहसवान या दोन्हीमध्ये विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं, पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी हे बरोबर दिलं असणार आहे 3 नंबर, कारण की ते मेन्शन केलेलंच होतं. यांचं निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला होता. खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2.0 ही योजना, आता दुसऱ्या राज्याची योजना विचारलेली असल्या कारणाने काय होणार आहे, हा प्रश्न डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जाणार आहे. आसाम याचं उत्तर आहे. सूर्यकिरण या हवाई कसरत करणाऱ्या गटाचे बोधवाक्य आपल्याला विचारलं होतं. बघा, आता बोधवाक्य विचारणं म्हणजे पण काय झालं, हा प्रश्न डिटेल्डमध्ये गेलेला आहे, डीपमध्ये विचारलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर 1 नंबर आहे. पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृती या जॉन फॉसे, आता बघा जॉन फॉसे आपल्याला माहिती आहे की त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, पण आपण तितकंच वाचतो. पण आयोगाने काय केलेलं आहे, डिटेलमध्ये त्यांच्या साहित्यकृती विचारलेल्या आहे, त्यामुळे हा प्रश्न काय होतो, डिफिकल्ट होऊन जातो. याचं उत्तर वरीलपैकी सर्व दिलं होतं. काहींनी जर वरीलपैकी सर्व दिलं असेल तर त्यांचं लकीली हा प्रश्न बरोबर आला असेल. भारतातील शहरांचे 3D नकाशे करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केला. आता हा इतका स्पेसिफिक आणि डीपमधला क्वेश्चन कोणी वाचत नसतं, त्यामुळे हा पण प्रश्न डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जातो. याचं उत्तर आहे जेनेसिस इंटरनॅशनल. पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणाची नावे ही, आता हे जर जे खरंच क्रिकेट प्रेमी असतील तर त्यांना सोपा जाईल, नाहीतर हा पण प्रश्न डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. याचं उत्तर काय आहे, अ ब क ड. ठीक आहे. त्यानंतर 45चा 1 नंबर. अच्छा, हा पण प्रश्न थोडा अवघड आहे, जर वाचला असेल तर येईल, नाही तर डिफिकल्ट जाऊ शकतो.
लक्षद्वीप संबंधी पुढील अयोग्य विधान आपल्याला विचारलेलं आहे. अयोग्य विधानामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये लक्षद्वीप म्हणजे मलयाळम, आता हे सगळ्यांना बरोबरच वाटतं, ठीक आहे. त्याच्यामुळे जिथं दिसतं आहे अयोग्यमध्ये तर तो आधी एलिमिनेट होऊन जाणार आणि लगेच विद्यार्थी काय करणार, 4 नंबर उत्तर देणार. त्याच्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा हा बरोबर आलेला असणार आहे. कारण की जर त्यांना बरोबर वाटत होतं बघता क्षणी तर ते ला काय करतील, इलिमिनेट करतील, म्हणजे उत्तर येतं ब आणि ड. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले गेले? आता हा पण प्रश्न डिफिकल्ट आहे, वाचला असेल तरच येणार, नाहीतर नाही येणार याचं उत्तर. ग्रामीण विकास मंत्रालय, वन लाईनर असल्या कारणाने. क्वांटम कण या शब्दाची निर्मिती कोणी केली? हा प्रश्न डिफिकल्ट आहे, याचं उत्तर मार्क रीड आहे. आफ्रिकन युनियनचं डायरेक्ट अँथम विचारलं होतं, हा पण प्रश्न डिफिकल्ट आहे, ठीक आहे. 3 नंबर त्याचं उत्तर दिलं होतं. मालदीव विचारलं होतं आपल्याला योग्य विधान. तर बघा, इस्लाम राज्याचा अधिकृत धर्म हे तर सगळ्यांना माहिती असेल बऱ्यापैकी, त्यामुळे ब कुठे आहे, ब तर त्यांनी सगळीकडे दिलेलं आहे. बहुतांशी मालदीवी वंशाचे असू शकतात. अधिकृत भाषा ही अरेबिक आहे, याच्यामध्ये भरपूर जणांचा गोंधळ झालेला आहे. कारण इथं ब कडं उत्तर पण भरपूर जणांनी दिलेलं आहे 50 नंबरमध्ये, पण स्पेसिफिक काय केलं त्यांनी, 3 नंबर उत्तर दिलेलं आहे. आता जर काही विद्यार्थ्यांना काय वाटतं की इस्लाम धर्म जर अधिकृत असेल तर भाषा पण काय असू शकते, अरेबिक असू शकते. किंवा मग ड नंबरच्या विधानामध्ये पण भरपूर विद्यार्थ्यांची चूक झाली, म्हणून 2 नंबर पण भरपूर विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. त्यामुळे काय झालेलं आहे 50-50%मध्ये, तरी आपण याला डिफिकल्टच समजूयात. चला आता बघूयात आपण करंट अफेअर्समध्ये किती प्रश्न हे विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जाऊ शकतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. बघा, तब्बल 13 प्रश्न आपण बघतोय की 13 प्रश्न हे 15 आउट ऑफ डिफिकल्ट गेलेले आहेत विद्यार्थ्यांना. पण काय झालेलं आहे, आता काही विद्यार्थ्यांनी थोडी रिस्क घेतली होती, ठीक आहे. तर काही विद्यार्थ्यांनी जर रिस्क घेतलेली असेल आणि जर आयोगाला 10 ते 15,000 किंवा 10 ते 12,000 या रेंजमधले जर विद्यार्थी हवे असतील, जागा वगैरे वाढून सगळ्या, तर 10 ते 12,000 जर विद्यार्थी घेणार असतील मेनसाठी, तर आपण असं कन्सिडर करू शकतो की काही रिस्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जर करंट अफेअर्सचे त्यांचे मार्क्स जर आपण पाहिले तर त्यांना 6 ते 7 मार्क्स हे पडू शकतात, ठीक आहे. म्हणजे आपण आउट ऑफ किती, 15. तर हा स्कोर राहू शकतो विद्यार्थ्यांचा करंट अफेअर्सच्या बाबतीत. 6 बरोबर येऊ शकतात किंवा 7 बरोबर येऊ शकतात. जर त्याचे खूपच रिस्क घेतलेले क्वेश्चन हे बरोबर आलेले असतील किंवा त्यांनी टेक्निकली किंवा ॲप्रोचने जर तो गेलेला असेल आणि जर बरोबर आलेले असतील तर ती गोष्ट वेगळी आहे. पण आपण ॲव्हरेज मुलांच्या मार्काची इथे काय करतो आहे, चर्चा करतो आहे. तर त्यामुळे इथं जर बघितलं आपण तर 6 ते 7च फक्त बरोबर येण्याची शक्यता आहे. प्रश्नाची काठिण्य पातळी आणि डीप विचारलेले होते प्रश्न, त्यामुळे. आता बघा, पॉलिटीमध्ये काय विचारलं की कोणत्या अनुसूचीमध्ये राज्यसभेच्या जागेबद्दल विचारता येते. जागा जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की 4थी अनुसूची, हे सगळ्यांचं आलं असणार आहे. ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त कधी आला, सगळ्यांना माहिती आहे, ग्रामसभा म्हणलं तर 73वी घटना दुरुस्ती. त्यानंतर पुढे आहे 53चं बरोबर विधान विचारलेलं होतं. तात्पुरती संसद म्हणून एक संज्ञा होती आणि राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. जर आपल्या राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 आहे तर अमेरिकन सिनेटच्या सदस्यांचा किती असणार आहे, तर 6 वर्ष असं कन्सिडर करू शकतात. पण काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात असतील की त्यांचा राष्ट्राध्यक्ष हा 4 वर्षासाठी असतो. तर जर त्यांच्या डोक्यात त्या गोष्टी असतील तर ते काय करू शकतात, बला इलिमिनेट करू शकतात, ठीक आहे. तर त्या पद्धतीने जर बघितलं तर 50-50% चान्सेस आहे तसे. आपण आता काय करूयात की 53 जर आपण पाहिलं तर त्यांनी काय 3 नंबर उत्तर दिलेलं आहे, 2नी बरोबर सांगितलेलं आहे. पण इथे पण चुकण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांची, तर आपण इथे स्टार करू. नंतर काय विचारलेलं आहे, सरळ सरळ आपल्याला जिल्हा पंचायत वगैरे 243 आहे. त्यानंतर 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आणि कोकणी नेपाळी या भाषा 92 आहे. आता इथं मुलांचा गोंधळ झालेला आहे, त्यामुळे आपण इथे स्टार करूयात, ठीक आहे. तर हे चुकीचं आहे, 92व्या घटना दुरुस्तीने ते नाही आहे. ग्रामपंचायती संघटन सगळ्याला माहीत असणार आहे. मुंशी अय्यंगार हा नवीन होता, आउट ऑफ द सिलेबस म्हणूयात, किंवा काहीतरी वेगळाच क्वेश्चन विचारलेला होता. तर ज्यांना माहिती असेल तर त्यांना माहिती असेल, किंवा ज्यांनी रिस्क घेतली असेल नंतर बरोबर आलं असेल तर ती वेगळी गोष्ट आहे.
याला स्टार करूयात आपण. याच्यामध्ये निर्वाचन आयोगाचं म्हटलं तर 324. ठीक आहे. यामध्ये पहिली महिला निर्वाचन आयुक्त कोण होत्या असा जर प्रश्न आलेला असेल तर रमादेवी जर वाचलेलं असेल तर येईल, नाही तर चुकणार हा प्रश्न. त्यानंतर विचारलेलं आहे की राज्य विधिमंडळाशी संबंधित कोणतं आहे. राज्य विधिमंडळ म्हणलं तर या रेंजमध्ये पाहिजे ते. हे 25 येणार नाही, 22 येणार नाही. हे तर फंडामेंटल राईट्स आहेत. 380 फारच दूर जात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगत असतो की जे काही टोटल भाग आहेत राज्यघटनेचे 22 हे सगळे पाठ करावं लागतात तुम्हाला. तर 60चा 2 नंबर हे बऱ्यापैकी आला असणार आहे. राज्याच्या महाधिवक्त्यांची निवड कोण करतं हा पण प्रश्न कॉमन आहे. राज्यपाल. खालीपैकी कोणत्या राज्यात हे द्विगृही आहे हे जर पाठांतर केलं असेल तर येऊन जाईल. तसंही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं हे पाठच असतं. 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व अधिकार कोणाकडे सोपवलेले आहे. 154 म्हणलं तर लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की राज्यपाल असणार आहे. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते. 2 प्रश्न आलेले नियुक्तीचे. तर राज्याचे राज्यपाल करतात. ठीक आहे. कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असतील. उच्च न्यायालयाचे अभिलेख हे जर तुम्ही पाठांतर केलेलं असेल तर लगेच तुमचं उत्तर होऊन जाईल. पण भरपूर विद्यार्थी याच्यामध्ये पण चुकलेले आहेत. कारण की बघा इथं 215 आणि इथं 216 आहे. त्याच्यामुळे पण इथं काय आलेलं आहे, कन्फ्युजन झालेलं आहे विद्यार्थ्यांचं. म्हणजे हाही प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त आहे. पण जरी कलम असल्यामुळे आपण काय करतो याला कन्सिडर करत नाही. बघूयात किती चुकले आता पॉलिटीचे. 1 2 3 4. तर ठीक आहे. 4 क्वेश्चन हे चुकू शकतात विद्यार्थ्यांचे. पॉलिटी तसं म्हणलं तर सोपंच होता. म्हणजेच 15 पैकी 10 मार्क पडण्याची टेंडन्सी आहे पॉलिटीमध्ये. आता महत्त्वाचा टॉपिक आहे आपला सायन्स. सायन्समध्ये पहिलाच प्रश्न होता जोड्या लावा शैवाळ. शैवाळवर दरवर्षी प्रश्न आहे. सलग 3 वर्षापासून प्रश्न येत आहेत या कॅटेगरीवर. त्याच्यामुळे एक्सपेक्टेड टॉपिक होता. त्याच्यामुळे विद्यार्थी वाचून गेलेलेच होते. त्यामुळे येऊन जाईल याचं उत्तर ही बऱ्यापैकी. ठीक आहे. याचं उत्तर जर बघितलं तर हिरवे शैवाळ जर बघितलं तर स्पायरोगैरा हे कलरच त्याचा हिरवा असतो. तुम्ही 10वीमध्ये पण बघितलं असेल. त्यानंतर तपकिरी शैवाळ. आता बघा याच्यामध्ये जर 1चं 3 आला की लगेच उत्तर भेटते. त्याच्यामुळे हा इझी कॅटेगरीमध्ये जातो. ठीक आहे. 66चं काय दिलेलं आहे आयोगाने उत्तर. ठीक आहे 3 दिलेलं आहे. म्हणजेच याचं 3 बरोबर आलेलं आहे. तपकिरी म्हणलं तर हे येईल. आणि लाल शैवाळचं पॉलिसायफोनिया आणि येलो जे अलगे असतं तिथं असणार आहे बॉट्रिटियम. पुढे जर बघितलं खालीपैकी कोणाला फळ हेच सर हा तर PYQ आहे. भरपूर वेळा विचारलेला आहे. इथिलीन त्याचं उत्तर असणार आहे. वनस्पती रोग आणि रोगकारक विचारलेले आहेत. तर हा प्रश्न डिफिकल्ट जाणार आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. 68चं 3 नंबर. खालीलपैकी कोणती लस ही त्वचेच्या थरामध्ये. आता काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे BCG, काही विद्यार्थ्यांनी TT. या दोघांमध्ये कन्फ्युजन होते विद्यार्थी. पण बऱ्यापैकी आपल्या सिलेबसमध्ये BCG असतं म्हणून दिलं असणार आहे विद्यार्थ्यांनी. बायोमेडिकल कचरा. आता हा थोडा वेगळा अँगलचा प्रश्न विचारला होता मेडिकल सायन्सच्या बाबतीत. तर 70चं 2 नंबर आहे. तर ज्याला माहीत असेल त्याला माहीत असेल, नाही तर ते ज्याला माहिती नसेल ते चुकलेले असतील. ठीक आहे. आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारामुळे ची कारणीभूत आहे. तर क्वाशियोरकर याचं उत्तर असणार आहे 3 नंबर. ठीक आहे. हा इझी होता. सस्तन प्राण्याची लक्षणं आपल्याला विचारलेली आहेत. कोणकोणती. अंगावर केस असतात का. हृदयाला 3 कप्पे असतात का. नाही. म्हणजे बला इलिमिनेट करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. ब हे एलिमिनेट झाले. ठीक आहे. त्यानंतर स्तनग्रंथी असतात आणि काही सस्तन प्राणी हे अंडीसुद्धा घालतात. क ड उत्तर पाहिजे. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात त्याचं काय कारण आहे. पूर्णतः जलीय असतात. त्यांना 3 हृदय असतात. हृदयाला 3 कप्पे असतात. शीत रक्ताचे प्राणी असतात आणि खवले असतात. तर याचं उत्तर जर बघितलं तर फक्त हे 3 कप्प्यामुळे ते चुकलेलं आहे. त्याला बीला इलिमिनेट करायचं. उत्तर येऊन जातं 3 नंबर. हे पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं बरोबर आलं असणार आहे. हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव. तर हा थोडं डिफिकल्ट आहे. हा आपण वाचलेला नसतो. ब्रांझ या धातूच्या याच्यामध्ये कशाचं मिश्रण असतं. तर आपल्याला माहिती आहे टीन आणि कॉपर. तर 75चं 1 नंबर सगळ्यांचा आला असणार आहे. झिओलाईट पण मला वाटतं PYQ असणार आहे. तर झिओलाईटचं उत्तर दिलं होतं आयोगाने 1 नंबर. हा प्रश्न डिफिकल्ट जाऊ शकतो काही विद्यार्थ्यांना कारण की 1 लाईनर आहे. त्यानंतर 77 नंबर तर कोणीच मला नाही वाटत की अटेम्प्ट केला असेल. ठीक आहे. तर 3 नंबर त्याचं उत्तर आहे. डिफिकल्ट गेला असणार आहे.
त्यानंतर चुकी बरोबर विचारलेलं आहे आपल्याला. सोलार PV तंत्रज्ञानामध्ये सरळ विद्युतमध्ये रूपांतर होतं, सोलार औष्णिकमध्ये ऊर्जेचं रूपांतर उष्णतेमध्ये होतं, आणि जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतं. फक्त जर असलं इथे आहे 78मध्ये जर फक्त असेल तर आपल्याला माहिती आहे फक्त असेल तर आपण काय ठरवतो, त्याला चुकीचं ठरवत असतो. त्याच्यामुळे हा पण बऱ्यापैकी आला असणार आहे विद्यार्थ्यांचा बरोबर. त्यानंतर दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होते. व्हॉट काइंड ऑफ वेव्ज आर प्रोड्यूस इन सिलेंडर कंटेनिंग अ लिक्विड बाय मुव्हिंग इट्स पिस्टन बॅक अँड फोर्थ. पिस्टनमध्ये जर आपण बघितलं तर कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. लॉंगिट्युडिनल, ट्रान्सवर्स अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ज्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड नसेल त्यांना हा अवघड जाऊ शकतो. याचा लॉंगिट्युडिनल आहे त्याच्यामुळे डिफिकल्ट जाऊ शकतो काही विद्यार्थ्यांना. त्यानंतर हा जर प्रश्न बघितला तर हा मेन्समध्ये भरपूर वेळा विचारला जातो. रिमोट सेन्सिंगमध्ये हा पार्ट असतो आपला. ठीक आहे. तर 0. याच्यामध्ये काय असतं आपलं, तर 40 नॅनोमीटर ते 70 हे आपण वाचलेलं असतं. याला म्हणतो आपण व्हिजिबल. त्याच्यामुळे हा जर तुम्ही खरंच तुमचा टच असेल, रिमोट सेन्सिंग तुम्ही वाचलेलं असेल तरच बरोबर येणार आहे, नाहीतर हा पण तुम्हाला काय जाऊ शकतो, डिफिकल्ट जाऊ शकतो. तर बघा आता सायन्सच्या आपण बघूयात कोण किती चुकू शकतात विद्यार्थ्यांचे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा 7. म्हणजे 7 क्वेश्चन हे चुकू शकतात सायन्समध्ये. म्हणजेच बरोबर येण्याची टेंडन्सी किती असणार, आपण 8 क्वेश्चन समजूयात. समजा 15पैकी 8 प्रश्न हे बरोबर येऊ शकतात सायन्समध्ये. आणि आपण काय करू, मॅथ अँड रिझनिंगचं सांगून देतो मी तुम्हाला सरळ. मॅथ अँड रिझनिंगमध्ये कसं आहे, टाईमचा थोडा इश्यू असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे कमी अटेम्प्ट झालेले होते. तर कमी अटेम्प्टमध्ये मुलांची टेंडन्सी अशी होती की समजा 10 अटेम्प्ट केलेले असतील तर 10पैकी 10 बरोबर, 11 अटेम्प्ट केलेले असतील तर 11पैकी 11 बरोबर, अशा पद्धतीची टेंडन्सी. म्हणजे जवळपास 12 ते 10 ही रेंज आहे विद्यार्थ्यांची. शक्यतो आपण पकडूयात की 12 हे बरोबर आलेले आहेत विद्यार्थ्यांचे मॅथ आणि रिझनिंगमध्ये. तर आता आपण काय करूयात की आपण जेवढं आता बघितलं की कोणत्या सब्जेक्टमध्ये किती आहेत त्याचं एक टोटल करूयात, आणि तुम्हाला समजून जाईल की ॲव्हरेज विद्यार्थ्यांना कसे मार्क पडलेले असतील. आणि आपण हे ॲनालिसिस करून तुम्हाला प्रॅक्टिकली प्रूफ करून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने मुलं मार्क घेतील या पेपरमध्ये, आणि मग कट ऑफ किती ठरेल तो आपण ठरवूयाच आता थोड्या वेळात. तर बघा मित्रांनो, मी डायरेक्टली आता लिहून टाकलेलं इथे कशा पद्धतीने. इतिहासामध्ये 6 मार्क पडू शकतात, 6 बरोबर येऊ शकतात. भूगोलमध्ये 8, करंट अफेअर्समध्ये 7, पॉलिटीमध्ये 10, सायन्समध्ये 8, मॅथ अँड रिझनिंगमध्ये 12, इकॉनॉमिक्समध्ये 11. जर यांची सगळ्यांची आपण टोटल केली तर ती येते 62. म्हणजेच 60 ते 62, 60 ते 62 प्रश्न बरोबर येण्याची टेंडन्सी आपल्याला दिसते. प्रश्न बरोबर हे 60 ते 12 येईल. आणि ॲव्हरेज मुलांचा जर आपण अटेम्प्ट बघितला तर 86 ते 90 यामध्ये विद्यार्थ्यांचे जास्त अटेम्प्ट आहे, कारण की त्यांचं मॅथ अँड रिझनिंग हे सॉल्व झालेलं नाही आहे. जर आपण 90 अटेम्प्ट पकडला आणि 90मधून जर आपण 62 मायनस केले तर 28 चुकतात विद्यार्थ्यांचे. म्हणजे चुकण्याची टेंडन्सी किती आहे, 24 ते 28 प्रश्न हे विद्यार्थ्यांचे चुकत आहेत. मग 24 ते 28 जर प्रश्न चुकत असतील तर आपण मॅक्झिमम जर घेतले ते 28 चुकलेले असतील आणि 62 बरोबर आलेले असतील. तर त्या कंडिशनमध्ये काय होतं आपण बघूयात. जर 62 मार्क आहेत त्या एखाद्या विद्यार्थ्याला पण त्याचे 28 चुकलेले असतील तर 28/4 आपण करतो तर 7 याच्यातून मायनस होतील. 62मधून 7 गेले तर विद्यार्थ्याचा स्कोर किती येतो, 55. ठीक आहे. जर दुसरी कंडिशन घेतली आपण, 24 चुकण्याची टेंडन्सी घेतली आणि 62 मार्क जर बघितले आपण तर 24/4 जर आपण केले तर 6 हे मायनस व्हायला पाहिजे. 62मधून 6 गेले म्हणजे 56 मार्क येतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय समजतं या सगळ्या पॅटर्नवरून की ॲव्हरेज विद्यार्थी किती मार्क घेतो आहे सध्या, 55 ते 56 या रेंजमधले तो मार्क घेतो आहे. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जरी ॲव्हरेज विद्यार्थ्यांना इतके मार्क असतील पण कट ऑफ हा ॲव्हरेज विद्यार्थ्यांपेक्षा कसा असतो, थोडा खाली असतो. तुम्ही कधी कन्सिडर करा, ज्या विद्यार्थ्यांना ॲव्हरेज मार्क असतात त्याच्यापेक्षा थोडा जो कट ऑफ असतो तो थोडा खालीच असतो. आणि तुम्हाला माहिती आहे ह्यावर्षी 1 एक्झाम 1 कट ऑफ ही संकल्पना वापरणार आहे. त्यामुळे जो काही PSIचा कट ऑफ असणार आहे
तर तो PSIचा कट ऑफ जो मागच्या वर्षी होता त्याच्यामध्ये 1 किंवा 2 मार्क तुम्ही ॲड करा आणि जो तुमचा स्कोर येईल तर तो तुमचा काय असणार आहे, कट ऑफ असणार आहे. म्हणजे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, ज्या विद्यार्थ्यांना 50+ मार्क आहेत त्या सर्वांनी मेनचा अभ्यास करा. तुमच्याकडे फक्त जवळपास आता 105 ते 110 दिवस आहेत एक्झामसाठी, मुख्य परीक्षेच्या. त्यामुळे 50+ ज्यांना स्कोर आहे त्या सगळ्यांनी मेनचा अभ्यास करायला पाहिजे. हा ॲव्हरेज स्कोर सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी कट ऑफ बोललो होतो की 50 ते 55 यामध्येच कुठेतरी कट ऑफ असणार आहे. 55च्या पुढेही जाणार नाही आणि मला असं वाटतं मुलांचा कट ऑफ ओपनचा 50च्या खाली पण जाणार नाही. 50 ते 55च्या मध्यात कुठेतरी कट ऑफ असेल तरीसुद्धा 50+ असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. आणि ज्या फिमेल कॅन्डिडेट असतील तर फिमेल कॅन्डिडेटनी 45+ मार्क जरी तुमचे असले तरी तुम्ही अभ्यास करायला काही हरकत नाही, कारण की मुलींचा कट ऑफ हा कमी जाऊ शकतो. PSIच्या मार्कानुसार कट ऑफ लागण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे 1 एक्झाम 1 कट ऑफ आणि त्यातल्या त्यात जागाही वाढणार आहेत. आता सध्या 480 जागा आहेत. भविष्यात ह्या जागा जर 200-300 जरी वाढल्यात म्हणजे 800+ जर या जागा गेल्यात तर 100% हा कट ऑफ 50पेक्षा सुद्धा खाली येऊ शकतो. त्यामुळे एक सल्ला असेल की 50+ असलेल्या सर्वांनी मेनचा अभ्यास करा. आणि तुम्हाला मी आधीच एक टाईम टेबल पण दिला होता. जरी तुमची ही एक्झाम झाली नाही तरी तुम्हाला पुढे या एक्झाम आहेतच. त्यामुळे या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय बघितलं या व्हिडिओमधून की एक तुम्हाला अंदाज सांगितला की कशा पद्धतीने पुढच्या एक्झाम असणार आहे. तुमचं जे पूर्ण दिशा असणार आहे या 2025 या वर्षातली ती तुम्ही डिसाईड करा. कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं, कशा पद्धतीने पेपर सॉल्व करायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.